मित्रांनो, आपले अभय प्रिन्स प्रियांका ब्लॉग मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत। तर आजचा व्हिडिओ मी बनवणार आहे ते स्पेशल ज्यावेळी मुलं असतात त्यांची एक्सरसाइज घेतली जाते ना त्यासाठी। तर ज्यावेळी आपण दवाखान्यात नेतो त्यावेळी आमचा प्रिन्स खूप रडायचा। मग डॉक्टर काय म्हटले तुम्ही घरीच करा। मी रोज आपली त्याचं एक्सरसाइज बनवून किती खुश आहे। फक्त व्यायाम करत असताना त्याला 1 तास अगोदर म्हणजे त्याला खाल्लेलं असलं पाहिजे, नाहीतर उलटी येऊ शकते। कारण ह्याच्यावर आपण पालतं वगैरे झोपवतो त्याला। तर बघूया आता, बघा तर आम्ही कसं व्यायाम करतो। तो खूप खुश होतो, बघायला तुम्ही मज्जा येते। प्रिन्स आय किती हसायचं चाललंय, किती हसायचं चाललंय तुझं, किती हसायचं चाललंय। आगाऊपणा नाही करायचं बाळा। हो आता व्यायाम करायचा आहे छान छान। प्रिन्स आमचा छान व्यायाम करतो बरं का, है ना प्रिन्स? तुझे कसा व्यायाम करतो सांगायचं सगळ्यांना। मला बोलले आवडतं व्यायाम करायला। उठा 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 उठा, आहा आहा, अरे अरे उठला, अरे बापरे। सगळं बिस्कटू नको ही। आता बॉलवर बघा बरं हा कसा करतोय व्यायाम प्रिन्स आमचा, छान छान। तर बघा पहिल्यांदा असं थोडं त्याला रिलॅक्स करण्यासाठी थोडासा बॉलवर एकदम स्लोली असं करायचं असतं, जास्त पण नाही। त्याच्याने किंवा असं हात ठेवला तर त्याचा तो हालचाल करतो। मी रोज असंच घेते, म्हणजे त्याला छान पण वाटतं आणि त्याच्या ह्या जे टाईट झालेले शिरा वगैरे असतात ना त्या आपण थोड्या मोकळ्या होतात। मग दोन्ही पण होतं, त्याचा व्यायाम पण होतं आणि त्याला पण भारी वाटतं, है ना प्रिन्स? सांग तू, सांग 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 कसं व्यायाम करतो ना मी। हो मी खूप छान व्यायाम करतो रोज, मला खूप मज्जा येते व्यायाम करायला। ओके असं वाजवते आणि हे करत करत तुम्ही असं ABCD किंवा असं बोलू पण शकताय। त्यांना असं छान छान म्हटलं ना त्यांची पण प्रगती होते। ABCD EFGH मग कसा आवाज करते, आवाज ऐकून HIJK LMNO PQRST VWX चुकलं माझं बाळा। ABCD EFGH IJK LMNO PQRST UVWXYZ। आता बघा प्रिन्स कसं करतोय। 1 2 3 4 5 6 7 पाय टेकतोय त्याचा तो 8 9 10। हे असे एक दुसरे एक एक्सरसाइज, म्हणजे त्यांचं असं हात पण हे होते ना आणि पाय पण तो तिला पुढे खाली करतोय, मग तो पण थोडस फरक पडतोय त्याचा। म्हणजे मला असं जाणवतं त्याचा आमच्या हातामध्ये पायामध्ये खूप टाईटपणा होतं, पण हा व्यायाम मी करते ना तर तो जरा सकणे टाईटपणा कमी झाल्यासारखा जाणवतो। त्यामुळे तुम्ही पण असं जर टाईटपणा असेल ना तर हा व्यायाम करून बघा, हो ना प्रिन्स? आणि बघा किती छान पण वाटते त्याला। हो 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 हो। आणखी असं ह्याच्यावर पण हे घ्यायचं, हातावर असं थोडा भार घ्यायचा, हात सरळ करायचा प्रयत्न करायचा आणि तो कोपर असतं ना त्याच्यावर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 बस। आणि अजून एक मी कोणता करते माहितीये का? ढेकर कधी झाला हा, बॉल गेला तिकडं। तर अजून एक कसं करायचं बघा, ती पण पेनचं वजन कमी आहे की नाही त्यामुळे एवढं काही वाटत नाही, वजन जास्त असलं थोडं प्रॉब्लेम होऊ शकतो। असं घ्यायचं बघा असं, प्रिन्स थांब, फक्त धरताना व्यवस्थित पकडायचं, पकडताना आता हल्लं तर पडू शकतो थोडा। आणि हे पाय टाईट आहेत ना तर थोडं तुम्ही असं इथं पायावर हे देऊ शकतो। 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12
5 6 7 बघा हसत हसत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 हा पण व्यायाम तुम्ही घेऊ शकता. फक्त हे जेवणाच्या नंतर 1 तासाचं अंतर ठेवायचं मग घ्यायचं. कारण आपण पोटावर हे पालतं टाकतो ना मग उलटी होऊ शकते. त्याच्यामुळे काळजी तेवढी घ्यायची. म्हणजे आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं फिजिओला आम्ही जायचो ना तर हे एक्सरसाइज सांगितलं आम्हाला घरी घ्या. आणि अजून एक नाही आता कसं होतं माहिती का हा बॉल आहे मोठा म्हणजे छोटा माझं पण वजन कमी म्हणजे फुटत नाही. हा एक्सरसाइज बॉल आहे ना त्याच्यामुळे घ्यायची नाही. असे पाय पकडायचे पुढे टाईप पण आहे असं करू शकते. इथं पाय 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 उभं पण करू शकता. फक्त पकडताना व्यवस्थित पकडायचं. छोटे छोटे मी जास्त वेळ करते फक्त व्हिडिओ बनवते त्याच्यामुळं मी थोडं थोडं दाखवलं. हे असं टाईट पकडायचं इथं असं हे पायाचं प्रेस करायचं पाय बॉलवर 2 3 5 6 7 8 9 10 पण पकडताना घट्ट पकडायचं. कारण जर बाळ असं धडपडी असलं की नाही सुटायचा प्रयत्न करतं पडू शकते डोक्यावर वगैरे. त्यामुळे ते पण काळजी घ्या. कसं खुश भारी वाटतात. आणि हे करत असताना तुम्ही असं बोललंय ना तरी पण चालते. म्हणजे बोलत बोलत त्याला पण छान वाटते. असं व्यायाम घ्यायचं. हो हे आले बघा तर आमचा व्यायाम चाललाय. आमचे आले तोपर्यंत हा आम्ही असं व्यायाम रोज करतो म्हणायचं. असा तुम्ही पण करा बरं का. हो तुम्ही पण व्यायाम करत जावा असा. अरे डोळ्यावर आणि प्रिन्स असा बघ करतो. म्हणजे असं व्यायाम तुम्ही घेऊन ना घरच्या घरी थोडं जर बाळ रडत असेल व्यायाम करताना तुम्ही घरच्या घरी नाही असे व्यायाम घेऊ शकताय. म्हणजे तुमचं बाळ म्हणजे स्वतःला आपण त्याच्या अंदाजाने घेतो ना. डॉक्टर कसं दवाखान्यामध्ये जास्त असं स्प्रेस केलं की काय होतं की ते बाळ जास्त रडतं. पण इथं आपण अंदाजाने करत असतो ना आपल्यापासून तो खुशच राहतो. कधीच रडत नाही प्रिन्स. मी रोज व्यायाम घेते बघा कसं खेळते. अशा आम्ही एक्सरसाइज रोज करत असतो. तर तुम्ही पण करत असाल तर कमेंट करा. आणि आनंदी राहा मस्त राहा मजेत राहा. आयुष्य एकदाच असते त्यामुळे त्याचं एन्जॉय करा. बाळाची पण काळजी घ्या. आणि सगळ्यात शेवटी नेहमीप्रमाणे आमच्या अभय प्रिन्स प्रियांका ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय बाय.